गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हॅपी होली सगळ्यांना. आणि आज आम्ही ताईंना हॅपी होलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहे कलर घेण्यासाठी. तर आम्ही त्यांना सांगितलं नाही आहे की आम्ही कलर घ्यायला येतो आहे, थोडंसं सरप्राईज आहे आणि त्यांना अचानक कलर लावायचा आहे. तर वैशू आणि मी आलो आहे गपचूपमध्ये असं कलर घ्यायला. तर कलर चॉईस करतो आहे. त्यानंतर ना आम्ही पोचलो इथं शॉपवरती. पण ताई आमच्या जाण्याच्या अगोदरच झोपेतून उठल्या होत्या, कारण की झोपल्या होत्या त्यावेळेस आम्ही कलर आणायला गेलो. तर आम्हाला वाटलं की त्या झोपलेल्याच असतील, म्हणून आम्ही त्यांना कलर लावणार होतो. पण आम्ही येण्याच्या आधीच त्या झोपेतून उठल्या. फायनली आम्ही कलर लावला आणि इकडे तुम्ही पाहू शकता की ताईंची काय अवस्था आम्ही केलेली आहे. खूप मस्ती केली, खूप धिंगाणा घातला. त्यानंतर ना आम्ही त्यात ताईंनी माझ्या देखील चेहऱ्याला कलर लावून टाकला आणि पूर्णपणे आम्ही मस्तपैकी कलरने भरून गेलेलो आहे. तर इकडे चालू आहे पळापळी, कारण की या दोघींना सुद्धा कलर लावायचा होता. व ताईंचा चेहरा बघण्यालायक होता, कारण की ताईंना आम्ही मस्तपैकी पूर्णपणे रेड रेड करून टाकलं होतं. ताई फोनवर बोलत होत्या तरी सुद्धा आम्ही त्यांचं भरपूर असं शूट केलं, कारण की खूप मस्ती केली. खूप 1-1.5 वर्षाच्या नंतर ना मी सेलिब्रेशन केलं होळीचं, कारण की खूप एन्जॉय केला. आधीच्या काही गोष्टी खूप वेगळ्या होत्या, बट आज मी खूप एन्जॉय केला. ब्लॉगमध्ये आय होप की तुम्ही सुद्धा एन्जॉय करताल. तुमची ही होळी खूप स्पेशल जावं अशी अपेक्षा करते मी. आणि त्यानंतर ना थोडीफार मस्ती आम्ही केली इथे की कलर लावण्यासाठी. वैशूला लावायचा होता कलर, बट वैशू लांब लांब पळत होती. त्यानंतर ना आम्ही थोडाफार कलर त्यांना लावला. तर तो कसा लावला तर तुम्ही पाहू शकता की थोडासा आम्ही कलर वैशूच्या चेहऱ्याला लावला. वैशूने माझ्या चेहऱ्याला लावला पूर्णपणे ग्रीन आणि ब्लॅक कलर. तर भरपूर भयंकर असा चेहरा दिसत होता. मलाच माझा चेहरा पाहूशी वाटत नव्हता. त्यानंतर आम्ही थोडीफार मस्ती केली पार्लरमध्ये खूप सारे. आणि आता मला निघायचं होतं घराकडे, कारण की माझा भाऊ मला घेण्यासाठी येणार होता. बट तेवढ्यात माझी बहीण आली आणि बहिणीला सुद्धा कलर लावण्यासाठी आम्ही मस्तपैकी प्लॅनिंग करून थांबलो. ताईने तिला पकडून ठेवला आणि आम्हाला लावायचा होता कलर. तिला जायचं होतं बाहेर, तरी सुद्धा आम्ही लावला तिला थोडासा कलर नॉर्मली. तर तो तुम्ही पहा की कसा कलर लावायचा कार्यक्रम चाललेला आहे. होळीच्या काही गमती जमती असतात ज्या खूप सुंदर असतात, ज्या की तुम्ही अनुभवता आम्ही अनुभवतो. तरी ही खूप सिंपल पद्धतीचे आम्ही खेळलेलो आहे होळी. तर तुम्हालाही माहीत असेल की होळीचा खूप धिंगाणा होतो. त्यानंतर मी निघाले घराकडे. तर हा आहे माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता. पारगाववरून नांदगावकडे जाणारा हा आहे रोड. त्यानंतर ना घरी आल्याच्या नंतर ना आज होळी स्पेशल म्हणून आम्ही ठरवले की काहीतरी वेगळं काहीतरी बनवावं जेवणासाठी. म्हणून आम्ही ठरवलं की खीरपुरी आणि आळूच्या वड्या कराव्यात. तर आम्ही त्या तयारीला लागलो. तर तुम्ही पाहू शकता आमच्या घरची आळू आहे, खूप सुंदर अशी आळू आहे आणि गावरान आहे पूर्णपणे. तर त्यानंतर मी घेतली आळूची पाने तोडून. तर त्यानंतर ते मस्तपैकी फ्रेश असे तोडून घेतल्याच्या नंतर ना स्वच्छ करून घेण्यासाठी इकडं मोकळं सुंदर असं पाणी आहे. तर तुम्ही पाहू शकता की हे आपल्या घरचा परिसर आहे नॉर्मलचा. आणि मोकळ्या पाण्यामध्ये मी ते घेतले पाणी मस्त अशी धुवूनशी. तर तुम्ही पहा हे किती सुंदर आहे आमच्याकडे वातावरण. तर नक्की ज्यांना कोणाला यायचं आहे तर नक्की माझ्या घराकडे या. मस्तपैकी चहा घेऊयात, मस्तपैकी एन्जॉय करूयात. तर इथे थोडेसे पानं क्लीन केल्याच्या नंतर अजून मला खूप सारं काम होतं, तर मी आधी पानं क्लीन करून घेते. त्यानंतर सुरू झाली माझी स्वयंपाकाची तयारी. तर इकडे मी स्वयंपाक करत आहे. मस्तपैकी मी आळूच्या वडीला पूर्णपणे मस्त बेसन वगैरे लावून घेतलं. त्यानंतर मम्मी वगैरे पण मला स्वयंपाकाला हेल्प करत होते. त्यानंतर आपण घेतल्या वड्यात तळून. तर तुम्ही पाहू शकता तळून घेतलेल्या आहेत सुंदर अशा वड्या. पलीकडे पुरीचं काम चालू आहे, पुरीसुद्धा बनवली. आणि फायनल लुक तुम्ही पाहू शकता की असं सगळं आम्ही स्वयंपाक केलेला आहे. तर खीर आहे, चपातीच म्हणते, पुरी आहे, वड्या
आहेत, भात आहे, पापड आहे आणि मस्त अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे. तर त्यानंतर ना आम्ही माझ्या पूर्ण फॅमिलीने सोबत बसून जेवण केलं. रोज मी माझ्या फॅमिलीसोबत जेवण जे करते तर खूप सुंदर असं वाटतं. तुम्हीही करत नसाल तर नक्की करा. त्यानंतर ना मला खूप कंटाळा आला होता म्हणून आत्याने दिलं माझ्या केसांना तेल लावून. त्यानंतर मला एवढं रिलॅक्स वाटलं, इतकं सुंदर वाटलं. कारण की मी घरी आल्याच्या नंतर ना आत्याला नक्की सांगत असते की आत्या माझ्या केसांना तेल लावून दे. मस्तपैकी चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्ही बसून तेल लावून घेतलं मी आत्याकडून. त्यानंतर मला खूप झोप लागली आणि मी जाणार होते झोपण्यासाठी. बट त्याआधी आपला ब्लॉग इथे सेंड होणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि मस्त हॅपी राहा. थँक्यू.